हॅलो. आज आपण 10वीच्या कृतीपत्रिकेमध्ये बातमी लेखन या विषयावरती जर आपल्याला लिखाण करायचं असेल उपयोजित लेखनाच्या अंतर्गत, तर ते कसं करायचं हे बघणार आहोत आणि एक बातमीसुद्धा आपण तयार करणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं, आपण आधी बरेच व्हिडिओ या बाबतीत घेतलेले आहेत, पण पुन्हा एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते की बातमी लेखन करताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. तर बातमी लेखन करताना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे बातमीचं शीर्षक. आपण वर्तमानपत्रात कधीतरी असं बघितलं आहे का की आपण काहीतरी वाचतोय पण त्याला वरती शीर्षकच नाही. तर असं कधी होत नाही. बातमीला हेडिंग हे असतंच. त्यामुळे बातमीचं शीर्षक हे अगदी महत्त्वाचं आहे. मग ते शीर्षक कसं असलं पाहिजे? तर शीर्षक हे कमीत कमी शब्दात असलं पाहिजे, पण अत्यंत आकर्षक पद्धतीनं ते आपल्याला मांडता आलं पाहिजे. म्हणजे ते शीर्षक वाचताच त्या बातमीबद्दल काहीतरी कुतूहल, अरे ही बातमी आपण वाचली पाहिजे असं वाटलं पाहिजे. त्यामुळं त्या बातमीचा आशय आपल्याला त्या शीर्षकातनं कळतो, आपली उत्सुकता वाढते आणि मग आकर्षक शीर्षक देणं हे महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर महत्त्वाचं काय असतं, तर बातमी कोणी दिली आहे हे सांगणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपण आमच्या प्रतिनिधीकडून हे आपल्याला कंसामध्ये किंवा आमच्या विशेष वार्ताहराकडून हे कंसामध्ये देणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याला गुण हे असतात, वेगळे गुण दिलेले असतात. त्याचबरोबर महत्त्वाचं काय आहे, तर स्थळ आणि दिनांक. म्हणजे बातमीमध्ये ही जी काही आपण घटना वर्णन करत आहोत, तर ही घटना कुठं घडली आहे, केव्हा घडली आहे हे सांगणं पण खूप गरजेचं असतं. त्यामुळे सुरुवात ही इथूनच होते की वरती जेव्हा आपण शीर्षक देतो त्यानंतर बातमीची घटना ही कधी आणि कुठे घडली आणि ते झाल्यानंतर आमच्या वार्ताहराकडून हे येणं अत्यावश्यक आहे आणि त्यानंतरच आपली बातमी सुरू होते. मग आता त्यानंतर येते ती मुख्य बातमी. मुख्य बातमी ही म्हणजे आपण इथं असं आलं पाहिजे की ही मुख्य जी काही बातमी आहे किंवा ही जी काही बातमी आपण लिहित आहोत ही कशा संबंधी आहे हे इथं लिहिता आलं पाहिजे. बातमीचा नेमका तपशील काय आहे, नेमकं काय घडलं आहे, बातमी काय आहे, हे सगळं इथं आपल्याला लिहिता आलं पाहिजे. मग हे सगळं लिहित असताना फक्त आपण वरपासून सुरू केलं आणि खाली संपवलं असं न करता कमीत कमी 2 परिच्छेद तरी आपल्याला करता आले पाहिजे. आणि जे काही मुद्दे आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा कृतीपत्रिकेमध्ये विचारण्यात आलेले आहेत, ते सगळे मुद्दे आपण या बातमी लेखन करताना कव्हर करतोय का, ते सगळे मुद्दे आपण लक्षात घेतोय का, हे आपण वेळोवेळी तपासून बघितलं पाहिजे की हे त्यांनी विचारलं हे आपलं आलं आहे का, हे विचारलं हे आलं आहे का. त्याप्रमाणे शब्दांची रचना करून, वाक्यांची रचना करून आपण ती एक परिपूर्ण बातमी तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बातमी लेखन करताना आपण हे लक्षात ठेवायचं आहे की आपली भाषा ही सोपी, साधी आणि सुटसुटीत असली पाहिजे. जसं मी वर सांगितलं त्याप्रमाणे स्थळ, काळ, आमच्या वार्ताहरांकडून ह्याचा उल्लेख हा आलाच पाहिजे. त्याचबरोबर महत्त्वाचं काय आहे, तर आपली संपूर्ण बातमी ही भूतकाळात लिहिली गेली असली पाहिजे. कारण घटना ही घडून गेलेली आहे आणि ती घडून गेल्यानंतर आपण त्याची बातमी तयार करत आहोत. त्यामुळं ही असं झालं होतं किंवा हे झाले असं आपलं भूतकाळामध्ये आपण तिथं लिहायचं आहे. आपली वाक्य ही छोटी छोटी असली पाहिजेत. आपण 2 तरी म्हटलं त्याप्रमाणे छोटे परिच्छेद पाडले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बातमी लिहित असताना तिथे कुठंही आपण आपलं मत प्रदर्शित नाही केलं पाहिजे. म्हणजे आपण कोणीतरी त्रयस्थ व्यक्ती आहोत, थर्ड पर्सन आहोत असं समजून, आपण कुठल्या तरी वर्तमानपत्राचे पत्रकार आहोत आणि तिथं बातमी कव्हर करायला गेलो आहोत असं समजून आपण ती बातमी लिहिली पाहिजे. बरेचदा एखाद्या शाळेच्या कार्यक्रमासंदर्भात जर बातमी लिहायला आली तर मुलांना वाटतं की आपण त्या शाळेचे विद्यार्थी आहोत आणि त्याप्रमाणे ती बातमी ते लिहित असतात. तर असं न करता आपण एखाद्या वर्तमानपत्राचे प्रतिनिधी म्हणून तिथं गेलेलो आहोत आणि मग आपण ती बातमी लिहित आहोत हे लक्षात घेऊन ती बातमी लिहायची आहे. आपण तिथं लिहिताना आम्ही शाळेचे विद्यार्थी आहोत, आमच्या शाळेत असं झालं, आमच्या शाळेने असा उपक्रम राबवला होता, या पद्धतीनं जर लिहायला गेलो तर मार्क्स मिळणार नाहीत.
हे कृपया लक्षातच ठेवायचं आहे. याबद्दलचे आपण बरेच व्हिडिओज तयार केलेले आहेत, त्याचासुद्धा तुम्ही इथं अभ्यास करू शकता. मग आपण आज एक नमुना बातमी लेखन घेऊया. यामध्ये विचारण्यात असं आलं आहे बघा, शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या तारांगण प्रकल्पाबद्दल बातमी तयार करा. आता यात महत्त्वाचं काय आहे, जेव्हा आपल्याला बातमी लिहायचं आहे, की आपलं हे जे काही आहे शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठीची कुठली तरी बातमी, की तिथं काहीतरी झालेली ॲक्टिव्हिटी. ही कधी झालेली आहे, तर ही स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने झालेली आहे, म्हणजे 15 ऑगस्ट. हे आपल्या डोक्यात ही तारीख आली पाहिजे. 15 ऑगस्टच्या निमित्ताने त्यांनी आधी काहीतरी हे घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर ती जी बातमी आहे ती काहीतरी तारांगण हा कुठला तरी एकदम छान काहीतरी प्रकल्प असला पाहिजे. आपल्याला आकाश दर्शन तिथं असेल किंवा आकाशाबद्दलची जास्त माहिती तिथं दिली जात असेल, एखादी फिल्म दाखवली जात असेल, असं काहीतरी आपल्या डोक्यामध्ये तयार झालं पाहिजे. आणि मग त्या अनुषंगाने आपल्याला ती बातमी लिहायची आहे. हे एक बेसिक आपल्या डोक्यात आधी तयार करायचं आणि त्यानंतर बातमी लिहायला आपण सुरुवात करणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला शीर्षक द्यायचं आहे. मग शीर्षक बघा, आपण इथं काय दिलं आहे, आदर्श विद्यालयाचा अनोखा उपक्रम तारांगण प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसमोर. अशा पद्धतीनं आपण एक शीर्षक दिलेलं आहे, की तिथं अनोखा उपक्रम म्हटल्यावरती एक काय आहे म्हणून असं वाचलं जातं आणि तारांगण असा शब्द आल्यानंतर तर ती बातमी वाचलीच जाईल, की काहीतरी वेगळं आहे. म्हणून आपण या पद्धतीचं शीर्षक तिथं दिलेलं आहे. त्यानंतर आपण लिहिलेलं आहे नाशिक दिनांक 17 ऑगस्ट कंसात दिला आहे आमच्या वार्ताहराकडून. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हा कार्यक्रम झाला, 15 ऑगस्टला झाला असेल आणि त्यानंतर 16 ऑगस्टला पेपर येत नाही. आपल्याला माहिती आहे 15 ऑगस्टची सुट्टी असते पेपरला आणि त्यामुळं आपण देताना तारीख दिली आहे 17 ऑगस्ट. आणि मग 17 ऑगस्टला आपण 15 ऑगस्टला काय झालं होतं हे सांगणार आहोत. नाशिक दिनांक 17 ऑगस्ट आमच्या वार्ताहराकडून हे कंसात आले. पुढे आपली बातमी सुरू होत आहे. नाशिक येथील आदर्श विद्यालयात विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तारांगणाचा उत्साहवर्धक थरार प्रत्यक्ष अनुभवला. म्हणजे त्यांना समोर आपल्या काहीतरी दिसतंय, ते खूप उत्साहपूर्ण आहे, असं ह्या एका वाक्यातून आपल्याला सांगता येतं आहे. मग आता हे काय आहे तारांगण, कोणाचं आहे, हे आपल्याला देणं गरजेचं आहे. म्हणून आपण त्याला काहीतरी नाव देऊया. डबल इन्व्हर्टेड किंवा दुहेरी अवतरण चिन्हामध्ये तारांगण संस्था कोल्हापूर यांच्या सहकार्याने प्रत्यक्ष तारांगण विद्यार्थ्यांसमोर दिसले. या संस्थेने उपकरणांच्या साहाय्याने सर्व ग्रह, तारे, त्यांचे स्थान तसेच दर्शन घडवले. चांद्र मोहिमांची माहिती दिली. काही भौगोलिक घटनांची उपकरणांद्वारे माहिती मिळाल्याने आणि ते समोर प्रत्यक्ष दिसल्याने विद्यार्थ्यांना खूपच आनंद झाला. ते अतिशय उत्साही झाले. त्याचबरोबर या प्रकल्पानंतर किंवा या तारांगण त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमानंतर तज्ज्ञांचे भाषणेही झाली. तारांगण संस्था कोल्हापूरच्या संपूर्ण चमूचे मुख्याध्यापक श्री देशपांडे यांनी आभार मानले व कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केल्याबद्दल धन्यवाद दिले. हे आपल्याला माहिती आहे की एखादा कार्यक्रम जेव्हा होतो तेव्हा असं नंतर आभार प्रदर्शन हे होत असतं, तर ते पण आपण इथं नमूद करायचं आहे. आणि शेवटाकडे येताना शेवट पण असं ॲब्रप्टली कट नाही करायची कुठलीही बातमी, शेवटसुद्धा आपल्याला छान जमून आला पाहिजे. तर शेवटाकडे येताना मग आपण वेगळा परिच्छेद करायचा आहे आणि तिथं लिहायचं आहे, विद्यार्थ्यांना कार्यक्रम अतिशय आवडल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून व उत्साहावरून दिसून आले. म्हणजे बघा, त्यांनी आपल्याला जी काही माहिती दिली होती की शाळेमधले विद्यार्थी आहेत, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आहे आणि तारांगण हा प्रकल्प आहे, तर ह्या तीनही गोष्टी आपण आपल्या बातमी लेखनामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. त्याचबरोबर
अधिकची माहिती म्हणून आपण ते कशा पद्धतीनं तारांगण दाखवलं, आपण आभार प्रदर्शन कसं केलं आणि शेवटच्या परिच्छेदामध्ये विद्यार्थी कसे खुश होते, हे सगळं एकत्रितरित्या बातमी लेखनामध्ये आलेलं आहे. आणि हेच परीक्षकांना किंवा हेच परीक्षेमध्ये अपेक्षित असतं. तर या पद्धतीने बातमी तयार करा. तुम्हाला नक्कीच खूप छान गुण मिळतील. बाय.